साधा शिरा नाही, हा आहे रॉयल मँगो शिरा. नक्की ट्राय करा. आणि आपला आंब्याचा शिरा बनून रेडी आहे. इथे आपण आज मँगो शिरा करणार आहोत, आंब्याचा शिरा. त्यासाठी मी एक हापूस आंबा घेतलाय. आता माझ्या आवडीनुसार किंवा प्रत्येकाच्या आवडीनुसार त्यांनी पल्प घ्यावा. मी साधारण अर्धा मँगोचा पल्प घेणार आहे. हे ड्रायफ्रुट्स घेतलेत, आपल्या चॉईस प्रमाणे घ्या. मी थोडेसे काळे मनुका घेतलेत. अर्धा मँगोचा एवढा पल्प आला आहे. इथे नॉर्मल रव्यासाठी जसं आपण तूप घेतो तसं 1 वाटी तूप घेतलंय. त्या वाटीच्या मेजरने मी रवा पण मापून घेणार. रवा पण मी पूर्ण वाटी भरली नाहीये, थोडंसं ठेवलंय पूर्ण भरण्याला. त्याप्रमाणे मी रवा घेतला आणि त्याचप्रमाणे मी तूप पण घेतलं. याची रेसिपी आहे, म्हणजे शिरा जसा नॉर्मल करतात त्याची रेसिपी चॅनलवर आहे. सो आता हे आपण चांगलं भाजून घेऊया. हा शिरा अतिशय उत्तम होतो आणि सुंदर झालेला शिरा, आंब्याचा शिरा. मी पण पहिल्यांदाच केलेला आणि छान झालेला शिरा. सो नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आता थोडा गरम झाला तुपामध्ये रवा, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपले ड्रायफ्रुट्स टाकायचे. हे जे मनुके आहेत ते कसे द्राक्षासारखे फुगलेत बघा. ते खूप झालेत बऱ्यापैकी. तो रवा भाजला गेलाय, पण मला अजून आमच्याकडे थोडा लाल लागतो. थोडा अजून त्याला भाजू देते आणि मग त्याच्यामध्ये आपण आंब्याचा पल्प घालूया. आता रवा छान भाजलाय, त्याच्यामध्ये मी हा आंब्याचा पल्प घालते. मग अशी आपण अर्ध्या आंब्याचा पल्प काढला, आंबा जरा मोठा होता. तो आज आपण आंब्याचा शिरा करतोय. सीझन आहे तोपर्यंत सगळ्या आंब्याच्या डिशेस झाल्या पाहिजे घरात. किती छान मिळून आलाय, कलर पण आला त्याला. हे सगळं नॅचरल आहे, त्याच्यामध्ये आपण कुठलाही कलर नाही टाकणार. हे मिळून आलंय आणि आता आपण याच्यामध्ये 4 वाटी दूध घेतलंय. ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला, त्याच वाटीने ती सेम वाटी घ्यायची. शिऱ्याची नॉर्मल जी रेसिपी असते ती आलेली आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही चॅनलला बघू शकता. त्याच्यामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर टाकली. शिरा करते म्हणजे वेलची पाहिजे. आता त्याला थोडी थोडी उकळ येते दुधाला, सो तेव्हाच मी थोडेसे केसर टाकते त्याच्यात. आता त्याला आपण शिजू देऊया व्यवस्थित. आता असं झालेलं आहे, मिळून आलंय ते व्यवस्थित. आता फक्त साखर टाकायची बाकी आहे. बाकी सगळं आपण साहित्य त्याच्यात ऑलरेडी टाकलेलं आहे. थोडी वाट बघूया अजून. आता आपण त्याच्यामध्ये साखर टाकू. 1.5 वाटी साखर आहे.
आपल्या चवीप्रमाणे टाकायची. 2 वाटी टाकले की जास्त गोड होतो ना, म्हणून मी 1.5 वाटी टाकते. तर आपल्या चवीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. आता त्याला चांगलं शिजू दे. आणि आपला आंब्याचा शिरा बनून रेडी आहे. हा शिरा अशाच पद्धतीने नक्की करून बघा. हा शिरा अतिशय टेस्टी लागतो आणि जर तुम्ही सकाळी जर फ्रीजमधून काढून तो खाल्ला तर अगदी आईस्क्रीम सारखा लागतो. मँगोचा आईस्क्रीम असतं ना तसा. सो नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.